हॅलो फ्रेंड्स, तर झाली का तुमची तयारी? माझी आणि अक्षूची तर बाकीच आहे. तर काल आपण हळदीचं सेलिब्रेशन बघितलं, त्यानंतर हळदीचा डान्स बघितला, अजून अल्पेश दादा आणि दीपाली ताईचा बर्थडे सुद्धा बघितला आणि हे सर्व जर तू बघितलं नसेल ना, तर नक्कीच लवकर तू जाऊन ब्लॉग बघा. तर चला थांबले काय जाऊन बघा. लग्नाला जाण्या अगोदर आपण काकी, काकू यांच्यासोबत एक-एक फोटो घेऊया. तर चला आता लग्नाला जाऊया. लग्नात जात असताना मला काय-काय बघायला भेटतंय ना, हे आता तुम्ही पण बघा. कोकणातील सर्वात भारी घरं, नारळाची झाडं, अगदी गणपतीचं मंदिर सुद्धा बघायला भेटलं बरं का. पण त्या पलीकडं म्हणजे बसमध्ये बसलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खरा बघायला भेटलाय. तर आता आपण लग्न आहे त्या ठिकाणी पोहोचलोय. तर चला बघूया. अथर्वला तर तुम्ही बघितलंच असेल. पण आता आपण काहीतरी स्पेशल बघूया. हे आहेत गावकरी मंडळी. अरे उपस्थित जावयांनी पाय तुमच्यासाठी मांडवाच्या दारात हजर राहण्याची कृपा करा. विजय आणि भाष्य कंपनी अमर म्हात्रे, अनिकेत म्हात्रे, आशिष गरज, त्यांचे जावई आलेत. मेन जावयाच्या पायावर पाणी ओतून घ्या. नारळ नारळ आंबट घ्या. भाची कंपनी आली आहे तुमची. पुढे भाची कंपनी करा. प्रत्येकाच्या पायावर पाणी ओतून घ्या. आरती ताट पुढे द्या त्यांचं. बहुगल बलान करणे सूर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. दीदी आणि चिजूंकडे खूप मोठे-मोठे कॅमेरामॅन आहेत. तर चला आपला छोटासा मोबाईलचा कॅमेरा आपण एकदम हसऱ्या चेहऱ्यांकडे घेऊन जाऊया. हे बघा आईस्क्रीमवाली मंडळी. पण खरं तर लग्नात खूप गर्दी. पण नेमकी एवढी गर्दी आहे कशासाठी हे आपण समोर जाऊन बघूया. कोणी फोटोज काढतंय तर कोणी गिफ्ट्स देतंय. तर चला आता बघूया नेमकं गिफ्ट काय दिलंय. बाकीच्यांचं तर मला जास्त माहित नाही. पण आई, बाबा आणि दादा खरंच खूप खुश आहेत बरं का. तूच आजही तू द्या, तूच सावली या दिशा. पाठ होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. सर्व काही झाल्यानंतर अगदी रात्री 12 वाजता वरात काढली. तर चला बघूया.
माझी ताई आता उखाणा देणार आहे, तर सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं का. पोळी पूर्णाशिवाय गोड नाही. माझ्या सासूबाईच्या साधेपणाला काही तोड नाही. ऐका हो तुला काहीच नाही माझ्या म्हणून पुस्तक बंद कर. त्यांच्या आवडीची केली त्यांच्या सर्वांची भाजी मग काय गुलू करायला आहेत रोहनराव राज्य. मुद्दाम नाही करत नकळत हे घडतं. मुद्दाम नाही करत नकळत हे घडतं. माझं मन रोज नव्याने अपर्णाच्या प्रेमात पडतं. फायनली दीदी आणि जिजूंना घरात एंट्री भेटली. दीदी आणि जिजू माहेरी आलेले, म्हणजेच दीदीच्या गावाला. तर आता यासमोर काय काय होतं ना, हे तुम्ही स्वतः बघा. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरे तुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ नवा. आणि त्या ठिकाणी त्यांचं पूजा करताना काही चुकलं, त्यांना काही समजलं नाही, ते सांगायला तिथं नंदा आत्या होत्या. आणि हे बघा आपले प्रेक्षक. मंदिरातून आता वापस चाललोय. वापस गेल्यानंतर घरी पूजा करतात आणि तेच पूजा करत असताना जिजूंसोबत काय स्कॅम होतो हा तुम्ही स्वतः बघा. त्याला मी जर 11,101 दिलेले आणि 50% डिस्काउंट द्यावे बाबा. आम्ही त्यांना बोललोय काल माणसं 10,000 मेकअप मध्ये गेला. इकडून मला तू ना बोल त्यांचे पेंडिंग आहेत. कोणाकडे दिलं? 2च दिले. लक्षात आलं दिलं. त्या जवानपेक्षा मी 1,000 जास्त. आमच्याकडून जास्त घेतले. 7. माझ्याकडून 5 रुपये घेतले तिथं आल्यावर. नाही 3 वरच आहे. आपण सांग वाढवायला एवढे तू मदत करत नाही. 5 बरोबर आहे. 5 बरोबर. हा वरून 5 वर चालू. 5 कोणाकडे ते परत एंट्री भेटणार ना. हे मोजतेस ती लगेच. मी संपू का एकटी बोलायचा पार्टीला आम्हाला. हा मग नको बोलायला नको, एवढा विश्वास आहे. फायनली शूज लपवालपवीमध्ये जिजू विन झालेत आणि त्यांना त्यांचे शूज भेटलेत. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा जिजूंच्या शूजचे किती पैसे आपण घ्यायला पाहिजे होते. सर्व काही झाल्यानंतर आता दीदीला सोडायला चाललोय.
हो. एंगेजमेंट नंतर जो फायनल बाकी होता, तो फायनल आज कंप्लीट झालाय. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा.